त्याची आपण दक्षता घ्यायची आहे. सलामी जोडी दोन्ही संघटनांचे 12 प्लेयर इथं आलेले आहेत. तर आपण मॅच आता सुरू होण्याच्या होते. पहिली गोलंदाजीचं सहकार्य करणाऱ्या पहिला गोलंदाजसाठी ज्याची निवड केली ती स्वप्नील याच्याकडे गोलंदाजी धुरा दिलेली आहे. स्वप्नीलला एक चमकदार कामगिरी करायला लागेल, कारण ही मॅच फार निर्णायक मॅच आहे. कारण ह्या मॅचवरती आपण बक्षीस पात्र होईल. सकाळून काय केलं महत्त्व नाही, पण ह्या मॅचमध्ये पंच हा सामना 4 षटकाचा आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. प्रत्येक षटकामध्ये आपण धावा किती केल्या तुम्हाला मी सांगत जाईनच. पहिला चेंडू खेळून काढले मिड विकेटला. चांगली कामगिरी, कुठलाही धावसंख्येचा मनसुबा नाही आहे. चेंडूला फक्त दिशा दिली, लेग मिड विकेटला खेळून काढला. एक धाव, एक चेंडूचा निर्वाळा झाला आहे. कुठली धावचा मनसुबा सफल नाही पडला आहे. पुन्हा गोलंदाज तयार, गोलंदाज सज्ज होतोय, एक फास्टिंग मारा करतोय, कट केला आणि हा चेंडू 46 कोणी सेफ जोड आहे आणि चेंडू जातोय हा सीमारेषेच्या बाहेर. तो 4 धाव, 1 पॉइंट. या 4 धावने संघाच्या खात्यात भरभरते. धावसंख्या झाली ती 4 आणि 2 चेंडूचा खेळ इथं संपलेला आहे. आपल्याला चांगली कामगिरी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती धाव येणं गरजेचं आहे. चेंडूपडी धावण्याच्या प्रत्येक षटकामध्ये 12-13 धाव आल्या तर फाईट स्कोर. कारण शेवटच्या 4 षटकामध्ये आपला 55 पण धाव जाणं, 40-45 धाव पुढे होणं गरजेचं आहे. बघा काय आपलं टाईम नुसार होईल, कुठल्यावरती अंदाज असेल, फलंदाज गोलंदाज तसं तुमचा काय टाईम सेट करणार हे निश्चित आहे. कट केला, स्ट्रेट ड्राईव्ह आहे आणि पंजाबीचा हा नक्की राहील 4 धावांसाठी. हा दुसरा चौकार, पहिला चौकार मिड बाउंड्रीला आणि हा आता चौकार आलेला आहे तो स्ट्रेट ड्राईव्ह. धावसंख्या 8 धावा इथं आलेल्या आहेत आणि 3 चेंडूचा खेळ इथे संपलेला आहे. सामना 4 षटकाचा अंतिम सामना. तुर्बे विपक्ष कोपरखेने ह्या सामने सर्व लढत करणारा संघ फलंदाजी कोपरखेने हा संघ फलंदाजी करतोय. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय, फास्टिंग मारा करतोय, कट केला आणि हा आता म्हणजे 17 आणि झेल त्याच्या अंदाज सुटून नियंत्रण सुटतोय आणि पंचांचा इशारा येतो. हा 4 ना 1 धावेचा क्या सुटले संतुलन बिघडतोय फलंदाज आणि संघाची धावसंख्या झाली ती आता 9 धावा इथं झालेल्या आहेत. हा दीपेशने 9 धावा केलेल्या आहेत. कट केला, चेंडू मिळला, हा चेंडू सेफ आहे. 4 धावा. आता स्फोटक फलंदाज लगातार या स्पर्धेमध्ये 3 बाउंड्री आलेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे 3 चौकांनी संघाची धावसंख्या 13 धावा झालेली आहेत. असं घ्या, असं द्या. नाही धावसंख्या आणि आता हा झेल आहे पण झेल तिथं सुटलेला आहे. स्वतः झेल काय करेक्ट करता आला नाही, जजमेंट जाणं गेला पण त्यांनी धावसंख्या 3 रोखली आहे. विपुल त्यानं ड्राईव्ह सिलेक्ट आला असेल पण जजमेंट त्याचं चुकलेलं आहे थोडं आणि 1 धावने धावसंख्या झाली ती 14 आणि षटक संपला झालं. चेंडू समाप्ती होते. संघाची धावसंख्या बिनबाद 14. सामना सुरू आहे. तुर्बेगाव विपक्ष कोपरखेने ह्याचा हा सामना सुरू आहे. पहिली फलंदाजी कोपरखेने संघाकडून 1 षटकामध्ये बिनबाद त्यांनी धावा केलेल्या आहेत. त्या 14 धावा केलेल्या आहेत. चांगली सरासरी आहे. बघूया टाईम सेट किती धावांचा करतायत हे बघणं गरजेचं आहे. आणि आता गोलंदाजी आला नवीन गोलंदाज शिनू आलेला आहे. शिनू आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. शिनू हे षटक फार निर्णायक षटक आहे कारण ह्या तिसरं आणि दुसरं हे षटक फार निर्णायक षटक आहे. तर ती मॅच ही पॉवरफुली म्हणजे आपण करायची गोलंदाजी पॉवरफुलीचा 1 मिनिट षटक संपलेला आहे.
आता येणारे 3 षटक म्हणजे 18 चेंडू हे आपल्या धावा करण्याचा संयोग मिळणार आहे. पण बघूया आता सेनूकडं गोलंदाजीची कामगिरी दिली आहे. सेनू आतापर्यंत चमकदार कामगिरी केली गोलंदाजीमध्ये माहीर आहेत. पण या ग्राउंडला खेळपट्टीला साथ देते का बघायचं आहे. सेनू 14 धावा झाले, 14 धावा, 6 चेंडू 14 धावा. शेनू मात्र स्ट्राईक एंडला. आपल्या कोणती करणार नाही. स्ट्राईक एंडला प्लेअर उभा आहे. बोला ना कोण स्ट्राईकला कोण आहे. दीपेश स्ट्राईक एंडला आहे. आता म्हणतात सेनू चांगली कामगिरी. दीपेश म्हणतात बीट चेंडू हात जातो इथे जातो मी भिसवतोय. कुठलाही धावसंख्या उशी नाही. धावसंख्या ती ठेवली 14 धावा. 7 चेंडू 14 धावांची कामगिरी आता म्हणतात झालेली आहे. दीपेश स्ट्राईक एंडला उभा आहे. सेनू फास्टिंग मारा. पंचांना बार करून कट केला. चेंडू कव्हर पॉईंटला छत्रशा गाणे. हा झेल तर होऊ शकत नाहीये. पंचाचा इशारा येतो. हा 6 धावांचा या षटकाने बॅटला देऊया. या बॅटूनला षटकार संघाची धावसंख्या 20 धावा झालेली आहेत. 20 धावा. षटक चालू आहे दुसरं. पूर्ण करतोय तो शेनू. शेनूने या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेले आहेत. दीपेशने मारला हा षटकार. 20 झालेला आहे. 20 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या आहेत शेनूने. बघूया आता हा चेंडू जातोय सेम मिळून गेला. छत्रशक चेंडू अडवतोय आणि एकच धाव मिळते. धावसंख्या झाली ती 21 धावा झालेल्या आहेत. 21 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 21 झालेली आहेत. एकवीस धावा झालेल्या आहेत. आणि आता मात्र हा नक्की चेंडू येईल. हा चेंडू बंद झाला. 6 धावचा इशारा. 6 धावने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 27. धावसंख्या 27. सत्तावीस धावा झालेल्या आहेत. आणि आई बॅक टू बॅट. आणि हा झेल आणि गडीबाज सुरेख झेल टिपलेला आहे. माता प्रयत्नाच्या कष्टात हा सबल ठरलाय. फलंदाज जिनू बाद. धावसंख्या 1 बाद 27. दादा नाव काय? ओमकार आहे. आता स्वप्नील झेल टिपलेला आहे. ओमकार आता खेळण्यासाठी आलाय. स्वप्नील सुरेख झेल टिपलाय. बसा बसा. हा निखिल बाद झालाय. आता ओमकार आला खेळण्यासाठी. चला बघूया. आता म्हणत षटक झालाय. गडी बाद झालाय. बंटू गो कदाचित शेवट चेंडू षटकातला असावा. 27 धावा झालेले आहेत. 27 धावा झालेले आहेत. गोलंदाज तयार. चेंडू मिड विकेटला. आता मात्र आशेप झालेला आहे. थोडा चेंडू हाताला लागला नाहीये. त्याच्या हाताला सटून गेलेला आहे. या 4 धावा. या 4 धावांची धावसंख्या झाली होती 31 धावा. आणि षटक संपलंय दुसरं. 2 षटक 1 बाद. धावसंख्या 31. या षटकामध्ये 17 धावा आलेल्या आहेत. एकतीस धावे 15च्या रनरेटने धावसंख्या चालू आहे. मी फाईट स्कोर आहे. 15च्या सरासरी झाले बघा. तुम्ही फटकेची करायला. आता हे षटक पहिल्या 2 षटक आणि दीपू
तो हा स्ट्राईक केलाय. पंकज गोलंदाजी करतोय. कट केलाय चेंडू मिड विकेटला फायनल चांगला चेंडू आढळतोय. झेल बी चेंडू चांगला आकलट करतोय. एकच धाव मिळते. धाव संख्या 32 धावा झालेल्या आहेत. 32 धावा झालेल्या आहेत. आणि आता हा झेल तिथं सुटलेला आहे. पण 50,000 हा 4 धावा झेल होऊ शकले. मला 4 धावा महत्वाच्या आहेत आपल्याला. कारण 4 धावा पकडणं गरजेचं आहे आपण. कारण चेंडू धावसंख्या रोखायची आपल्याला. नेवळी संघनायक आपल्याला थांबायचे येते. नेवळी संघनायक बघूया आता. हा चेंडू उचलून मारलेला आहे. हा झेल टिपलाय. गडी नंतर बाद. गडी बाद झालेला आहे. 36. चला गडी बदल लवकर जायचं आहे. दिलीप आला का दादा? दिलीप आहे का? हो दादा बॅटमॅन कोण दादा? आधी अंदाज ओळखला मी 2-4 वेळा मॅचला आलो ना की नाव दिलीप माझी चेहरा ओळखला आहे. दिलीप आलेला आहे. छत्तीस धावा झालेल्या आहेत. चेंडू आता बघूया. हा झेल टिपला. सोय केलाय आणि गडीबाद. बंटीने हा झेल टिपला. सोय झेल टिपला बंटीने. धाव संख्या झालेली आहे 36 झाले आणि 3 गडींचे बाद झालेले आहेत. दोन चेंडू सांगितलं तुम्हाला. चेंडूला मॅच कंटिन्यू चालू होत्या. अजय आलेला. अजय अजय आलेला आहे. अजय मात्रे आलेला आहे. तर लवकर जायचं आहे. 3 बाद 36 असा स्कोर आहे. हा कोपरगाव संघाचा. तोबे संघाची लढत अजूनही सुरू आहे. यार चेंडू मध्ये निर्धाव. आता हा तिसऱ्या डेला अंतिम चेंडू असेल. धावसंख्या 36 झालेली आहे. ह्या गोलंदाजी चांगली गोलंदाजी केलेली आहे. आणि आता हा झेल धावशे चांगला अडकट केला. चांगली फिटिंग केली आहे. एकदा मिनिट प्रयत्न म्हणजे आता गडी कसा दाखव समोर. पण गडी बाद झालाय आणि षटक संपलेला आहे. धावसंख्या झाली ती 37 आणि 1 गडी बाद. 4 गडी बाद 37 धावा झालेल्या आहेत. अजय हा बाद झालेला आहे. तर आता शेवटचे चेंडू षटक बाकी आहे. आता जरा आता संजित आलेला आहे. संजित चला लवकर सहकार्य करा. शेवट अंतिम षटक बाकी आहे. आता अंतिम षटक बाकी आहे. धावसंख्या झाले 37 धावा झालेली आहेत. चला मॅच अजून मी 5-6 धावा जर आल्या तर मॅच फाईट होईल. बघूया आता पुढे गावाची काय राजनीती असेल. पुढचे त्यांचं काय मनसुबे असतील तेवढं तर केलं जाईल.
आता कोणसाठी संकेतला पाचारण केले. पाच वाजलेले आहेत. चला आपण सहकार्य करा. चला सहकार्य करा. आता अंतिम गोलंदाज संकेत गोलंदाज आलाय. संकेत आलेला आहे. पाचन एकच जाते. धाव संख्या झाली ती आता संजित हा स्ट्राईकला आहे. 38 झाले ना. 38 धावा झालेल्या आहेत. 38 धावा झालेल्या आहेत. चला अंतिम सामना सुरू आहे. याची लढत सुरू आहे. ह्या तिसऱ्या फेरीमध्ये म्हणजे चिठ्ठ्यामध्ये जायसाठी बक्षीस पत्र ठरवण्यासाठी ही लढत सुरू आहे. एक साईडून काल ते कोपरखिणी का कुठलं गाव गेलेलं आहे. पुढा चेंडू करून घेतला. चेंडू कव्हरच्या दिशेने आणि पंचायत हा 4 धावचा इशारा. या 4 धावने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 42 झालेली आहे. धावसंख्या 42. हा 3 धावसंख्या 42. धावसंख्या 42 झालेली आहे. पुढे चेंडू आता उचल्या. चेंडू माता चेंडू विश्वाचा विसरतो आणि धाव चेंडू हा निर्धाव घोषित केलाय. गडीपार चेंडू निर्धाव गेलेला आहे. आणि आता प्रताप आलेला खेळण्यासाठी. नाही आता प्रताप आलेला आहे. नवीन प्रताप लवकर जायचं. प्रतापला विनंती आहे लवकर चालायचं आहे. प्रताप आलेला आहे. 5 बाद 42 धाव झाले आहेत. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असावा. चला जरा स्पीडअप करा. जरा स्पीडअप करायचं बाबा. दोन चेंडूचा अजून बी खेळ बाकी आहे. जरा आपण स्पीडअप करायचं आहे. कोण तयार. सेफ शॉट आहे. चेंडू कट केलाय. कोरबंडा हा सुरेख खेळ. कोरबंडा सुरेख खेळ टिपलाय आणि गडी मतलब बाद. लवटून हा झेल टिपला. सुरेख खेळ लवटून झेल पकडलाय आणि दीपू हा बाद झालाय. संघाची धावसंख्या आहे ती 6 बाद 42. आता अंतिम निर्णय असेल षटकातला. धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम या गोलंदाजी केला. दीपूने सुरेख खेळ टिपले गलीमध्ये पॉईंटच्या दिशेने. जरा फिल्डअप करा. गडीबद्दल लवकर निघायचं आहे. असं वाटलं 55 धावा सुरुवातीला चांगल्या एका ओव्हरमध्ये काय 17 का 18 धावा आले होते. असं वाटलं की आता संदीप आलेला आहे आणि संदीपला कदाचित 1 चेंडू खेळायला मिळणार आहे फक्त. संदीप आलेला आहे. 42 धावा झालेल्या आहेत. अंतिम निर्णय असेल पण स्कोर बघितलं तर ठीक आहे. माझ्याकडे प्रत्येक 8 धावा 10 धावाच्या कधी करायचे धावा. 24 चेंडू 42 धावा झाले. पण 23 चेंडू आले आतापर्यंत. 23 चेंडू 42 धावा. 6 गडी थांबून बघले. 6 चेंडू म्हणजे वाया गेलेले आहेत आणि 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 23 चेंडू मध्ये 42 धावा केल्यात. त्यामुळे 6 गडी बाद झाले. 6 चेंडू डाऊट गेले तुमचे ना.
चेंडूमध्ये धावणं गरजेचं आहे. विकेट म्हणजे 6 बिना मरे आणि लाठी बिना तुटे, असा करायचा भाई. असं काय नुसका व्हायला पाहिजे तुम्हाला. प्रत्येक चेंडू धाव येणं गरजेचं आहे. म्हणून तयार आणि तिरुपती बाज एकट्यावरती आढळला आहे. फलंदाजाचा निंदा सुटते, चेंडू एकट्या आढळते आणि गडी बाद. 7 बाद 42. म्हणजे ह्या 7 चेंडू आपले वाया घालवले तुम्ही. 2-3 गडी बाद गेले असे 4 षटकामध्ये ठीक आहे. आता सामना गाठ झाले. 7 गडी तुमचे तंबूत परतलेले आहेत आणि आता धावसंख्या झाली ते 42. त्याच्यामुळे विन आहे सामना. अजून मी सांगतो आता फलंदाजीकडे चांगली कामगिरी असेल, सिंगल डबलनी जर धावा काढल्या तर 7 चेंडूमध्ये 11च्या गतीने वाटचाल केली तर माझ होऊ शकतात. आता 42 त्याच्यामुळे विन आहे. 42 त्याच्याकडे करायचे तुम्हाला. 42 धावा झाल्यात, 43 धावा करायच्या आहेत. तर लवकर फिल्डिंग लावायचं आहे. हा अंतिम सामना दिवसातला असेल. ह्या ज्या मॅची आयोजित केल्या आहेत 30+ क्रिकेट क्लब बेलापूर यांच्या विद्यमाने या मॅची आयोजित केल्या आहेत. ह्या बेलापूर गोवर्धन माता यांच्या देवीचं स्थान आहे. गावातील प्रमुख देवी आहे आणि आता त्याच्या मॅची आयोजित केल्या आहेत. ह्या ओरमच्या क्रिकेट क्लबने 30+ क्रिकेट क्लब बेलापूर यांच्या विद्यमाने मॅची केल्या. त्यासाठी जे हॅम्परची सोयीने केले ती प्रियदर्शनीच्या प्लेयरने सहकार्य केले पंचासाठी. तसे आज झेंडे आणि बाकी त्यांचे इतर सहकार्य यांनी सहकार्य केलेलं आहे. काल मी त्यांनी सहकार्य केलं होतं. आता मॅच सुरू करायची, आता धावा करायच्या आहेत. त्यांना 24 चेंडूमध्ये धावसंख्या 43 धावा करायच्या आहेत. 24 चेंडू आणि 43 धावांची त्यांना कामगिरी करायची आहे. तर आता कोपरख्याने पूर्वी संघाला आपल्याला प्रत्येक चेंडूवरती धाव दुहेरी करायची आहे. म्हणजे फटका मारताना आपण विचार करत आणि फलंदाजाला विनंती आहे कोपरख्याने अति काही संकट नाही. चेंडू भेटला की कसा फेकायचा आहे सांगण्याची काही गरज नाही आहे. तर आता संध्याकाळी इथं शक्ती पाहिजे, व्यक्तीचा प्रयोग करायचा आहे. शेकचा प्रयोग करू नका, कारण षटकार मारला तर कॅच सीमारेषेच्या जवळ जाईल. पण आता अजून एवढं सुयत्त झालं नाही आहे. तर अजून चान्स आहे आपल्याला. त्याला सलामी पाठवा मैदानात. तुपेगाव आपली सलामी जोडी मैदानात आलेली आहे. या जोडीचं नाव आहे शेनू आणि पंकज. शेनू हा सलग 3 वेळा फायनल आलेला आहे बॅटिंगला आणि गोलंदाजी त्यांनी दुसऱ्या तिसरी टाकलेली आहे. बघा शेनूला काय कामगिरी करावी लागेल. आणि त्याचा दुसरा जोडी आहे पंकज. हा पंकज ही जोडी, ह्या जोडीला 24 चेंडूच्या मोबदल्यामध्ये 43 धावा करायच्या आहेत. 43 धावा करायच्या आहेत. 43. पंकज स्ट्राईक एंडला, शेनू हा नो स्ट्राईक एंडला आणि पहिला गोल शेनू हा नो स्ट्राईक एंडला आणि पहिला गोलंदाज अजय आलेला आहे. अजय यांच्या गोलंदाजी धुळा सबूत केलेली आहे. संगनाई 7मा श्वास सार्थक लावण्याचं त्याचं काम आता मत यशस्वी बघताय बघायचं आहे. आत्ता तर मोठी कसोटी आहे सकाळचा. मग हां सर अजय अगेसकर मात्रे. तर हा BL पाहिजे, येईल पहिला नंतर BL अजय ये याच्याकडे दिले. एखाद्या नावाचे 2 नाव असले की आणि B केले जातात. आडनाव तुमच्याकडे लागली जातात. आमच्याकडे काय काय आडनावची 3-3 नावं असतात आणि एकाच आडनाव असतात.
पण नावात बदल असतो. गोलंदाज पुन्हा सज्ज. पहिला चेंडूची आगास, पहिला चेंडू आणि आता झेल उडतो आणि गडी बाद. पहिलाच चेंडू पहिली सफलता मिळवून दिली. हा गोलंदाजी चांगली कामगिरी आहे आणि गडी बाद झाला तो शून्यावरती. संघाची धावसंख्या आहे ती 0. पहिला चेंडू गार होतोय, पहिला बुरज पहिली तडा होतोय, पहिला चेंडू गार होतोय, पहिला चेंडूचं पतन होतोय शून्यावरती. पहिलाच मावळा हा बुजान खाली कोसळतोय, शून्याच्या घरामध्ये करतोय आणि जातोय पळूनच्या आश्रयाला. मग येणारा फलंदाज चला संयम राहायचा आपल्याला. पहिला चेंडू ओळीपा चेंडू बर्तन डायरेक्ट घे उडी सौर घे उडी मार सुरी असं करायला पाहिजे. आता स्वप्नीची होणी लागलेली आहे. आता स्वप्नील आणि सीनू अशी ही जोडी मैदानात आहे आणि म्हणून प्रत्येक षटकावर तुम्हाला धावा करायची आहे. त्या 10च्या वर अधिक धावा करायची की वाईट बॉल 9 बॉल पडणारच आहे. म्हणजे अधिक धावा एका षटकाने एक अधिक धाव कशी होते लक्षात ठेवायचं आहे. परफेक्ट 5 बॉल टाकू शकतो, 6वा बॉल परफेक्ट टाकू शकत नाही कुठलाही गोल न झाला तरी. तर अशा मुवमेंटला गोलंदाज नियंत्रण नक्की संपते. मनोबल त्याचा नक्की खासदार साहजिकच आहे कारण ही मॅच करो घ्या मरो असं स्थितीमध्ये आहे. बघूया आता पण पहिल्या चेंडूची सफलता म्हणून दिल्या गोलंदाजाने. सगनायचा काम तर थोडं पणा लावलंय. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. आपला गोलंदाज सज्ज. 3 ते 4 पॉईंटचा रनअप आहे. पंचांना पार करून पंचांचा इशारा हा अवांतर धावेचा म्हणजे बोनस पॉईंट. म्हणजे त्यांना 1 धाव मिळते. म्हणजे कबड्डी बोनस क्रिकेटमध्ये बोनस लागला आहे. आता 1 चेंडू 1 धाव आणि 1 गडीबाद असा विस्कळीत झालेला आहे. बघूया अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या चांगल्या 43 करायची आहेत. आतापर्यंत 1 चेंडू 1 धाव देऊन 1 गडीबादचा मान मिळाला या गोलंदाजाला. फास्टिंग मारा करतोय. कट केला आणि हा चेंडू झेलच्या सुरू होतोय आणि हा झेलचा सुटलेला आहे. कारण जेव्हा या झेल ह्याचा कॉल होता झेल गोलंदाज जेव्हा नव्हताच आहे त्यावेळी सांगितलं हा झेल होणार नाहीये का सेपू हा समोरचा पॉईंट ऑफ व्ह्यू झेल टिपला असता. पण आता 2 धावा फाळकावर लागलेल्या आहेत. सुरुवात होते चांगली. संघाची घोडदौड 2 चेंडू आणि 2 धावांची इथं कामगिरी झालेली आहे. गडी त्यांचा बाद झालेला आहे. येणारे अजून मी 4 चेंडू खेळले. 4 चेंडूमध्ये 8-9 जरी धावा आल्या 7 जरी धावा आल्या आणि या 2 आम्ही 9 धाव होऊ शकतात. पण मॅच जरा मॅचला जरा चुरस होऊ शकते. बघूया मॅच नक्की काठीची टक्कर होईल काय. संधी दोन्ही परेदार आम्ही सामने भिडलेत आणि आता मात्र चेंडू जातो निर्धार. आम्ही सांगितलं युक्ती पाहिजे शक्ती नको. चेंडूला चेंडू बॉल डेट करण्याचं गरजेचं आहे. क्लिअर करणं गरजेचं आहे कारण आता षटका जाणं फार कमी आहे आता. आणि या षटकामध्ये आता चांगली कामगिरी गोलंदाज कमबॅक करून दिले. त्यांनी 3 चेंडूवरती 2च धावा दिले आहेत आणि 1 गडी बाद केला आहे. कट केला गॅप शॉट आहे. 1 धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. हा याचा डाऊट होता सर की तुम्हाला आता ह्या 6 धावा आले. 6 धावा आलेल्या आहेत. त्याने की आता गॅप शॉट आहे. शक्ती नको व्यक्ती पाहिजे. प्रत्येक चेंडू धावणं गरजेचं आहे. आपल्याला 43 धावा करावी. षटकावाडी आपल्याला 11च्या कधी वाटचाल करावी लागेल. 6 धावा आतापर्यंत आल्यात. चेंडूचे काही अजूनही रोज बाकी आहे षटकातले. आणि गडी दिवाळी बाजू घेऊन डायरेक्ट गोलंदाज मानल्या नाद की शक्ती नको व्यक्ती पाहिजे. इकडे सिंगल डबल आपला ठिकेच करायची आहेत. आणि आता हे गडी थोडे घे उडी मार सुरी दाखल निर्णयात हे गडी बाद झाले. म्हणजे 2 गडी यांचे बाद झाले आतापर्यंत आणि संघाची धावसंख्या 6 वरती गाडी थांबलेली आहे. म्हणजे या षटकामध्ये चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे. 5 चेंडूचा खेळ संपला आणि 6 धाव झाले. म्हणजे सरासरीपासून आपण अजूनही 4 या 6 धावांनी मागे आहात. 1 चेंडू बाकी आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडू धाव कनेक्ट केला पाहिजे. चेंडू आता पोकळी असेल ते धावा करा. ओपन ग्राउंड आहे बघा. फक्त पाठच्या थर्ड मॅन आणि गली आणि लेग फाईन इथे तुम्हाला सिंगल डाव मिळलं. बाकी सगळीकडे चौफेर फटका मारले तर 4-6 माझी उमेद आहे. पण इथं शक्ती पाहिजे व्यक्ती नको. पण आता या षटकात 6 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 5 खेळ संपलाय
आणि 2 मातावून गडी परतलेत. आता समीर आलेला आहे. फलन समोराचे आपल्याला काय सांगतो हे काढून घेणं गरजेचं आहे की सरासरी आपले 6 चेंडू 10 धावा कशा होतात सिंगल डबल. कारण गॅप बरीचशी आहे. ज्या ठिकाणी पुकळे असेल 10 चेंडू मारायचा आहे. कनेक्ट जसे आपली प्रॅक्टिस असेल तशी केली जाईल, तसं धावायचं. अभ्यास जसा कराल तसा फळ नक्की मिळणार. हा सेफ शॉट आहे. एक धाव असेल ते शतक आणि कोणी शतक नाही म्हणजे सेफ ड्राईव्ह आहे. आणि या 4 धावा संघाची धावसंख्या डबल अंकात 10 धावा आणि पहिल्या षटकात संपलेला आहे. सरासरी जवळ आली म्हणा हरकत नाहीये. गॅप शॉट आहे. त्याला जिथं गॅप बघून मोका बघून चौका मारायचा आहे. आता बघूया चौका मारतात का मोका खावतात हे बघणं गरजेचं आहे. कारण मॅच शेवटच्या क्षणामध्ये जायची निश्चित आहे. तर बघा आता या गोलंदाज चांगली गोलंदाजी केलेली आहे, पण त्यांनी शेवटच्या त्याचा चेंडू मिस गेला आणि स्ट्रेट ड्राईव्ह 4 धावनी धावसंख्या होते डबल अंकात 10. 2 बाद धावसंख्या 10. रबाडे संघ काल हा फायनल गेला. ह्याच जमाने रसिकेत चालू आहे कोपरखेने आणि तुर्बे गाव. आता त्यांना 18 चेंडूमध्ये 33 धावा म्हणजे म्हणण्याच्या 33 धावा म्हणण्याच्या आपल्या फेटामध्ये 11 धावा पाहिजेत. आता ह्याच्यात 3-4 चेंडू डॉट गेले नसते तर मॅचचा रूम म्हणजे 2 गडी बाद म्हणजे 2 चेंडू डॉट. शक्ती नको व्यक्ती पाहिजे. आपले चेंडू करेक्ट केले जिथं गॅप मिळेल तिथे 1 आणि 2 धावा कमी 3-4 धावा जरी आल्या चेंडूवरती पाठी तर जरा होप्स वाढते बॉलरचा. अजय म्हात्रे यांच्याकडे गोलंदाजी धुरा दिलेली आहे. आपल्या समाजात प्रत्येक शतक काय सांगतोय त्याच्याकडे जास्त लक्ष फोकस करायचं आहे आपण. 10 धावा आता झालेल्या आहेत. मी सांगितलं की हा घे उडी मार सुरी करणारा हा चेंडू 6 धावाचा इशारा आहे. फक्त मिड बाउंड्रीला षटकात जाऊ शकतो आणि स्टेट बाकी कोणी षटकात जाणार नाही. 6 धावांची धावसंख्या कलाटमध्ये 16 धावा झाल्या आहेत. आता सरासरीला आपण 5 जागे 4 धावांनी मागे आहेत मला नाही. प्रत्येक षटकात तुम्हाला 11 जागेमध्ये वाटचाल करायची आहे. आता येणारे चेंडू म्हणण्यापेक्षा 17 चेंडू आणि 27 धावांची गरज. स्वप्नीलने हा षटकार मारलेला आहे. अपील होतोय जोरदार. दोन्ही पंचांमध्ये सलाह मशवरा. आम्ही सांगितलं की घे उडी मार सुरी नको. चेंडू परफेक्ट मिळाला तर मारायचा आहे, पण सिंगल डबलनी बी काम चालू शकते. आणि गडी बाद ठरवलेला आहे. 95 हा गडी बाद ठरवलेला आहे. त्याला की आता बॅट ढकलले. हा जेवढं स्लो खेळायचा पहिला षटकार आला होता म्हणजे आपली प्रेस ओव्हर आहे. 1 चेंडू संपला होता. आपल्याला दुसरा षटकार मारला होता. आता रणनीती मी काढला होता. म्हणजे आता या षटकामध्ये आपण 2 चेंडू खेळलेले आहेत आणि 6 धाव खर्च केलेले आहेत आणि गडी बाद केलेला आहे. मग येणाऱ्या 4 चेंडूमध्ये आम्ही 3-4 जरी धाव काढल्या असत्या तर 20-22 धावा झाल्या असत्या. त्याला गडीवर लवकर निघायचं. अजून मी सांगितलं की आपल्याला मॅच हातात आहे. अजून मी कमीत कमी या स्पर्धेमध्ये 4 चेंडू तुम्हाला फेकायचे आहेत. 4 चेंडू धावसंख्या झाली. आता विपुल आलेला आहे. धावसंख्या 16 झाली. प्रत्येक 11च्या कधी वाटचाल करायची आहे. अजून मी मॅच संपली नाही आहे. फलंदाजाकडे पूर्ण फोकस केला तर मॅच विन होऊ शकेल. पण त्याची काय राजनीती संघटनाची असेल, आत्मविश्वास कसा असेल, फलंदाजाला षटकार मारून मॅच जिंकायची असली तर. कारण आपल्याला माहिती आहे कोला आणि वाघामध्ये आणि वासरूमध्ये लढ होते. अस्वल माणसाला मारते पण हसून मारते आणि वाघ डायरेक्ट झेप टाकते. मग आता ही रसी केस आहे. आपल्याला कसं धावा करायची सांगायची गरज नाही आहे. 6 चेंडू प्रत्येक 11 धावा करायची आहे. हे ओपन ग्राउंड आहे. आता म्हणतो या षटकामध्ये 2 धावा 2 चेंडूवरती 6 धावांनी गडी बाद केलं या गोलंदाजी. मात्र चांगली गोलंदाजी केलेली आहे. आता चांगला सेफ शॉट आहे आणि हा चेंडू चांगला स्टॉप केला आणि ह्या 2 धावा 2 फायदेशीर आहेत सांगतो. असा गॅप शॉट खेळायचं मला. आता चांगला शत्रून केलाय. 2 धावा रोखल्यात, 2 धावा दिल्यात बी आणि धावसंख्या झाली 18 धावा झालेल्या आहेत. अजून मी मोका आहेत. 3 चेंडू खेळ बाकी आहेत. 3 चेंडूवरती 4-5 जरी धावा आल्या, 4 जरी आल्या तरी फायदेशीर आहे. म्हणजे 20 धावा होत आहेत. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये जरी 11-12 जरी आल्या तरी मॅच डिपेंड करू शकता आपण.
आणि आता हा सेफ आहे, चेंडू क्लिअर केला आहे एकदम मिनिट दुसऱ्या प्रयत्नामध्ये. आणि हा 2 धावा पुन्हा इथे गोलंदाजाचा संतुलन बिघडतोय. आणि आता ह्या 2 धावा फार पाहिजे. 2 धावांनी धावसंख्या पोचली 20 धावा झालेली आहेत. म्हणजे मॅच एक मिनिट टुडोको 2 खेळ बाकी अजून 20 धावा झालेल्या आहेत. म्हणजे मॅच अजून मी संपली नाहीये. तर आता कधी इधर कधी उधर जिता होईल सिकंदर. की आता थ्रो हा फार निर्णायक थ्रो आहे. चेंडू हातात भेटला की धाडसी निर्णय घ्यायचा का नाही घ्यायचा तू ठरवायचा आहे. बोल ना तयार. हा चेंडू विसरतोय, कुठलेही धाव नाहीये. 1 to go कदाचित शेवट चेंडू असेल षटकातला. 20 धावा झालेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीच्या मार्गावरती आलेला आहे. अंतिम चेंडू कदाचित असावा षटकातला. धावसंख्या करायची आहे त्यांना 43 रे 43 ना. हा 43 धावा करायची आहेत. अजून मी मध्यंतर गाठलेला आहे. 13 चेंडूचा खेळ कदाचित असावा. तर मॅचला फिडअप करायचं आहे. मी सांगितलं तुम्हाला हा सेफ आहे. चेंडू एवढा होणार नाही. बघ 1 धाव मिळते दुसऱ्या काय बोलतो पण गोलंदाजा चाणक्य आहे. चेंडू छाती झेप मारले आणि 1 धाव आलेली आहे. 21 धाव झाल्यात आणि 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. आता येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. मी सामना सांगितलं की आपण चेंडू डिफेंड राहतो. चेंडूमध्ये दुहेरी सिंगल धावा काढायची. चेंडू डॉट नाही घालवायचा. षटकार जर एकदा आला 1-2 बॉलामध्ये तर आपण 5 बॉल हळूहळू काढायचे आहेत. धावसंख्या झाली ती 21 झाल्यात. 43 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 21 धावा. आता 22 धावांची गरज आहे. 12 चेंडू 22 धावांची गरज. 12 चेंडू 22 धावांची गरज. आणि आता कोणता निवड झाले तो ओमकारची निवड झालेली आहे. ओमकार अजून मी मोका आहे. लक्षात ठेवायचं झालं की प्रत्येक षटकात तुम्हाला 11च्या मध्ये वाटचाल करायची. 11-22 12 चेंडू आणि 22 धावा. सरासरी 11च्या वाटचाल करायची आहे. 43 धावा करायची आहे. 21 धावा झालेल्या आहेत. अजून 22 धावा करायची आहेत. अरे जा मध्ये जा मधून जावळा जा लवकर. तिकडे पाणी एम्परकडे जा. तिकडे फिल्डरकडे जा. बॅटमॅन आहे त्यांच्याकडे जा. बारा चेंडू 22 धावांची गरज. चला माणसाला चालू करायची आहे. चला सामना सुरू होतोय. पहिला चेंडू सांगता. आणि आता हा चेंडू मात्र मिस होतो. 1 धाव मिळते दुसऱ्या प्रयत्नामध्ये. 2 धावा आता सहज होतील. दिसायला अति काही संकट नाही. चेंडू आपल्याला अडवायचा आहे. कॅच वेळी जाऊ नका. हा चेंडू होणार नाहीये. या 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावसंख्या 23 झालेल्या आहेत. 23 धावा झालेल्या आहेत. 23 धावा झालेल्या आहेत. सेफ शॉट आहे. चेंडू कट केलाय कव्हर पॉइंटला. 1 धावा सहज मिळणार आहे. धावसंख्या 24.
धाव संख्या 24 झालेली आहेत. या षटकात चांगली कामगिरी, 2 धावा, चेंडूवरती 3 धावा आलेल्या आहेत. या 2 चेंडूवर 3 धावा आलेल्या आहेत. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. सरासरी आपल्या 10च्या गतीने वाटचाल करायची, 11 धावांची वाटचाल आहे. आणि आता हा चेंडू मारला आणि हा झेल तर होत आहे आणि 6 धावांचा इशारा. आता आमचा खेळपट्टीवरती जोडला. या चौकाने मॅचला काढणे म्हणते. धाव संख्या 30. आता 13 धावांची गरज आहे. आता 9 चेंडू 13 धावा. हा षटकार फार निर्णायक षटकार असेल. या मॅचचा टर्निंग पॉईंट या षटकाने मॅच धरला जातोय. 30 धावा झाल्या, 43 धावा करायच्या आहेत. षटकार फार निर्णायक आहे. 30 धावा झाल्या, 43 धावा करायची आहेत. आणि आता अप्रतिम या फलंदाजी तारीफ एवढी कमीच आहे. बॅक टू 2 षटकार मॅचचा टेम कुठे मला समीर आणि अप्रतिम कामगिरी. हे बाळा बस खाली, बाळा बरा खाली बस. आणि दोन धाव संख्या झाली आता 36 धावा झालेल्या आहेत. धाव संख्या 36. आणि आता 8 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. म्हणजे सामना एकदम जवळ ठेवलेला आहे. म्हणजे विजयाच्या दैलीजवरती विकासच्या दिशेने कल्पना सांगणं मला हरकत नाही. या 2 षटकांनी 12 धावा फार पहिली निर्णायक झाली. पहिला षटकार स्ट्रेट ड्राईव्ह, नंतर मिड बाउंड्रीला हा षटकार. या 12 धावा फार निर्णायक होतील. 36 धावा झाल्या, 43 धावा करायच्या आहेत. कट केलाय चेंडू गळात काढा. हा पंचांची हा 4 धावा. धाव संख्या झाली ती 40 ना 40. आता 40 धावा झालेल्या. आता येणाऱ्या 3 धावांची गरज असेल. म्हणजे हे 2-3 फटके फार निर्णायक आहे. पहिला षटकार स्ट्रेट ड्राईव्ह, दुसरा मिड बाउंड्रीला आणि कव्हर बाउंड्रीला चौकार. 40 धावा झाल्या, 3 धावांची गरज आहे. आणि 1 to go चेंडू बाकी असेल या षटकातला. म्हणजे 7 चेंडू 3 धावांची गरज. सामना होता कुठे, आला कुठे. आता तुबे गावच्या अशा भुसवलेल्या आहेत. विजया दिशेने वाटचाल होते नक्की. कट केला आणि हा चेंडू जाईल 4 धावा. संघ जिंकलेला आहे. बघा मॅच एका खेळासाठी 13 धावा काढलेल्या आहेत. आणि दिवेश पाटील ज्याने किती धावा मारल्यात, समीर धोनी 24 धावा मारल्या समीरनी. इथे मॅच समीरने काढलेली आहे. सामना हाताने घेऊन काढलेला आहे. समीर सामना बहिष्कार घ्यायचा आहे. समीर आपल्या बक्षीस घेऊन जा समीर. आणि उद्या या संघाने 4 वाजता असलेला बनी लावायची इकडे. या संघाने विन संघाने उद्या 4 वाजता इकडे यायचं आहे. यांना आताच कॉल केला आहे. उद्या 4 वाजता हजर व्हायचं आहे. आणि समीर आपण बक्षीस घेऊन जायचं, सामन्याचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. समीर